घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सयाजीरावांनी मखर आणलेलं असतं आणि तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो म्हणून मखर ठेवून ते फोन घ्यायला साईडला जातात. आता ह्या वेळेला कोणाचा फोन आला आहे असं बोलतात आणि त्यावर त्यांच्या बायकोचा फोन असतो म्हणून ते तिच्याशी बोलू लागतात. इतक्यात मात्र वैतागलेली ऐश्वर्या गच्चीवर येते आणि विचार करू लागते की आता कसं काय कर आणि हा सारंग सुद्धा आता तिच्या वहिनीच्या टीममध्ये गेला आहे. तेवढ्यात मात्र तिला खाली मखर दिसतं आणि तिचा गैरसमज होतो की हेच रणदिव्यांचं मखर असेल म्हणून ती तिथली कुंडी उचलते आणि त्या मखरावर मारायसाठी जोरात फेकते. तेवढ्यात मात्र सयाजीरावांचा फोन होतो आणि ते त्या मखराला हात लावायला पुढे जातात आणि ती कुंडी मात्र मखरामध्ये न बसता सयाजीरावांच्या सयाजीराव जोरजोरात ओरडू लागतात की अरे कोण आहे रे वरती. आणि सयाजीरावांच्या आवाजाने इकडे मात्र घरातील सगळेजण बाहेर धावतच येतात आणि आता ऐश्वर्या पण घाबरते आणि पळतच खाली जाते. इकडे मात्र सयाजीराव जोरजोरात ओरडू लागतात की कोण आहे रे वरती, काय फेकून मारता आहे आणि हवा नाही वारा नाही तर कसं काय पडलं हे सगळं. तेवढ्यात मात्र सयाजीरावांचा आवाज ऐकून घरातील सगळेजण बाहेर येतात आणि काय झालं काका म्हणून विचारू लागतात. तर इकडे मात्र सयाजीराव म्हणतात, अहो ऋषिकेशराव खूप दुखतंय हो, वरून कुंडी कशी पडली काय माहिती. तर इकडे नाना पण वरती बघून म्हणता कोण आहे रे वरती, कोणी फेकलं. दुसरीकडे मात्र त्याला घरामध्ये घेऊन येतात तेव्हा सयाजीराव म्हणतात, अहो काय ऋषिकेशराव, ही कुठली पद्धत आहे तुमच्याकडे स्वागत करण्याची. दुसरीकडे पळतच ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्याला पळताना बघून आता जानकीने बघितलेलं असतं आणि तिच्या लक्षात येतं की ऐश्वर्या गच्चीवरनं खाली आलेली आहे. इकडे मात्र सयाजीरावांना एवढं सगळं लागलेलं बघून घरातील सगळेजण काळजी करू लागतात. त्यावर सुमित्रा विचारू लागते, काय भाऊजी हे कसं काय लागलं तुम्हाला. तर तेव्हा तो सांगू लागतो की तुमच्या घरासाठी मखर आणला होता आणि तो घेऊन हे येऊन तर आजोबा एकदमच तेवढ्यात कार्टून वरून सारखे डोक्यात दिसत कोणीतरी आहे कुंडी फेकली असं म्हटल्यावर आता हे ऐकल्यावर सारंग पण मात्र आता म्हणतो हो घरातल्या बरोबर सगळ्यांना आहे. खूप काळजी आणि वाटते तेवढं आणि त्याचं इकडे लक्ष ऐश्वर्या ऐश्वर्याकडे जातं सॉरी आणि डॅडा ऐश्वर्या असं रागाने म्हणून बघते बोलत त्यामुळे असते तो आणि शांत तिथे होतो. ओवी इकडे मात्र जानकी ओवीच्या त्यांच्यावर तोंडावर हात ठेवते आणि हसत ती असते म्हणते असं की नाही बोलायचं. दुसरीकडे आता पुन्हा नाना म्हणतात तुला बरं वाटतं आहे का रे. तर तेव्हा आता जानकी म्हणते मी तुम्हाला आंबे हळद बनवून आणते आणि त्याचा लेप लावूया. तर तेव्हा असं म्हणून ती म्हणते आई मी बनवून आणते. तर ती म्हणते हो उत्तम. आणि इकडे जाताना ती म्हणते ऐश्वर्या चल माझ्यासोबत. तर ती म्हणते मी. तर तेव्हा ती म्हणते हो मग अशा गोष्टी पण शिकायलाच हव्या असं म्हणून तिला हाताशी नेते. इकडे मात्र किचनमध्ये गेल्यावर ती बोलू लागते बापरे कसं काय लागलं ना सयाजी काकांना एवढं, मला तर फार वाईट वाटतंय त्यांच्याबद्दल. तर इकडे ऐश्वर्या मनाशी विचारच करत असते कारण आता ती कबूल सुद्धा करू शकत नाही आणि नेमकं तिचा सगळा प्लॅनच फसलेला असतो. इकडे जानकी म्हणते खरं तर सारंग भाऊजींनी रंग करून त्याच जागेवर बरोबर आपल्या घरातील मखर ठेवलं होतं, पण मी म्हटलं पाऊस वगैरे येईल म्हणून मी ते मखर आत घेतलं आणि तेवढ्यात बरोबर तिथंच कुंडी बसली आणि बघ ना पाऊस पाणी काही नाही तरी पण कशी काय पडली. तर इकडे आता तिला आंबे हळद घेऊन जायला सांगते जानकी आणि ती घेऊन येते आणि बाबांना आता आंबे हळद लावायची म्हणून ती लावायला सुरुवात करते पण ती मात्र चमच्याने लावते. तेवढंच सारंग म्हणतो अहो चमच्याने कुठं हाताने लावा. मग त्यानंतर मात्र ती हाताने लावते आणि इकडे सयाजी काका पुन्हा जोरजोरात ओरडू लागतात, अगं बाई आता जीव घेते की काय. आणि तेव्हा ती सॉरी सॉरी म्हणू लागते. तेवढ्यात जानकी म्हणते काका ही घ्या कॉफी तुम्हाला बरं वाटेल. तेवढ्यात आता ऋषिकेश म्हणतो काका मी डॉक्टरांना फोन करतो ते येतील इथंच. तेव्हा नाना म्हणतात हो बरोबर आहे डॉक्टरांना बोलून घे. तर इकडे सयाजी काका नकार देतात. दुसरीकडे ओवी पुन्हा म्हणते पण नको आम्हाला हे मखर, तुम्ही का आणलं मखर, आम्ही छान बनवलं आहे आमच्या घराचं, हे तुम्ही घेऊन जा तुम्हाला. तर तेव्हा जानकी म्हणते असं नाही बोलायचं ओवी, बाबांनी एवढं आणलं आहे ना आवडीने तर त्यांच्या प्रेमाची आपण असा अपमान करायचा नाही. तर ती पुढे बोलू लागते माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण हे ऑफिसमध्ये ठेवूया. तर तेव्हा मात्र सारंग म्हणतो पण आपण दोन दोन कसे ठेवणार. तर ती म्हणते हो तुम्ही ऑफिसला जायला लागलात ना तर आता ऑफिसमध्ये हे मखर ठेवूया आणि त्यात एक छोटीशी मूर्ती ठेवूया आणि पूजा करूया. तर तिचा प्रस्ताव सगळ्यांना पटतो आणि नाना तिचं कौतुक करतात की अशा गोष्टी माझ्या जानकीला सुचू शकतात. तेव्हा मात्र आता इकडे पुन्हा सयाजी काकांचं अजूनच जखम दुखू लागते आणि त्यावर ते म्हणतात आता मी निघतो बरं का नाण्या असं म्हणून ते उठू लागतात आणि त्यावर म्हणतात पोरी काळजी घे तुझी. आणि इतक्यात आता ऐश्वर्याच रडायला लागते की माझी कसली डॅडा आता तुम्हीच तुमची काळजी घ्या असं म्हणून जोरजोरात रडायला लागते. आणि तेवढ्यातच आता तिला सुमित्रा सावरायला जाते
आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन मात्र सुमित्राच्या अगदी गळ्यात पडून ऐश्वर्या रडू लागते आणि हा सगळा प्रकार बघून जानकीला मात्र अक्षरशः तिची कीव येते. इकडे आता ती ऋषिकेशला सांगू लागते हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे. तिनेच वरून कुंडी फेकली आणि ती सयाजी काकांच्या डोक्यात बसली. दुसरीकडे मात्र ऋषिकेशला आता फारच आश्चर्य वाटतं, परंतु तो म्हणतो तू स्वतःला सांभाळ आता. इकडे आता सुमित्रा रणदिवेंची हरतालिकेची पद्धत काय आहे ती समजावून सांगते. त्यावर ती म्हणते की दोघी सुनांपैकी एकीने कोणाला तरी देव बसवायचा मान भेटणार आहे आणि जो काही हरतालिकेची पूजेची पिंड लवकर बनवेल ना त्याला हा मान मिळणार आहे. तर तेव्हा जानकी म्हणते पण माझी अशी इच्छा आहे आता यांचं नवीन लग्न झालं आहे ना तर यांना मान मिळावा. तर सुमित्रा म्हणते तुझं बरोबर आहे खरं, पण मला असं वाटतं आपण रीतीप्रमाणेच जाऊया. असं म्हणून ती तिथून उठून जाते आणि आता जानकी तिला रूममध्ये घेऊन जाते. त्या दोघी गेल्यावर मात्र आता ऐश्वर्या आणि आजी बोलतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते चांगलं आता आहे. तर तेव्हा आजी म्हणते हो बरोबर, मग आता तयारीला लाग आणि इथे जवळच आहे वाळू. तर त्यावरती म्हणते ते तर मी करेल हो, पण ते बनवता कसं? तर मग आजी सांगते काही अवघड नाहीये. तेव्हा ऐश्वर्याला समजतं कशी पिंड बनवायची. त्यावर आजी म्हणते की तिचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तिच्यासाठी ही गोष्ट सोपी आहे, पण तुला जमायला हवं. तू याआधी कधी पूजली आहे का हरतालिका? तर ती नाही म्हणते. त्यावर ती पुढे आजीला म्हणते पण जिंकणार तर मीच आहे. असं म्हणून दुसरे ते आणि इकडे मात्र पूजा मांडलेली असते आणि तेवढ्यातच ऐश्वर्या पण धावत धावत येते आणि सुमित्रा सांगते बघ तू ही पूजा बघून घे आणि जानकीही तिला शिकवते. तेवढ्यात मात्र दोघेही पूजेला बसतात आणि त्यावर आता सगळेजण सांगतात की चला आता जाऊन तुम्ही वाळू घेऊन या. त्यावर ऐश्वर्या धावतच सुटते पण आजी तिला पकडते आणि म्हणते की बेस्ट ऑफ लक. तेव्हा ती आजीला म्हणते आजी आधी मला सोडा जाऊ तर द्या आणि त्यावर मात्र आजीचाही हात सोडून पळत सुटते. इकडे मात्र सारंग आणि ओवीची पैंज लागलेली असते. सारंग म्हणतो माझी बायको जिंकणार, ओवी म्हणते माझी आई जिंकणार. त्यावर दोघांची मोदक खाण्याची पण पैंज लागलेली असते. इकडे मात्र आता पुन्हा सारंग ऐश्वर्याला पकडतो आणि कॉंग्रॅच्युलेशन बोलतो आणि ऑल द बेस्ट बोलतो. तेव्हा मात्र ती म्हणते आता सोडा मला जायला हवं. असं म्हणून ती पळतच सुटते. इकडे मात्र दुसरीकडे तिथे वाळू घ्यायला गेल्यावर आता जानकी काही करून बाहेर यायला नको म्हणून ती तिला तिथे अडकवून ठेवते आणि स्वतः वाळू घेऊन बाहेर पडते. परंतु आता जानकी वेळेच्या आत ती पिंड तयार करणार आहे आणि पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या कुकर जो जानकीने गॅसवर ठेवलेला असतो त्यामधलं पाणी ओतून वर फुटतो. त्याची डाळ ऐश्वर्याच्याच तोंडावर पडणार असते पण जानकी मात्र तिचा चेहरा वाचवते आणि तिच्या हातावर सगळी डाळ उडते आणि जानकीला भासतं. त्यावर ऐश्वर्या म्हणते हे कोणीतरी मुद्दाम केलं असेल, पण मात्र जानकी तिला समजावून सांगते असं कशाला कोण करेल इथं मुद्दामून आणि नेहमी मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो. असं मात्र ती ऐश्वर्याला सुनावते. इकडे मात्र आता ऋषिकेशचा प्रकार लक्षात येतो परंतु तो काही बोलत नाही आणि ऐश्वर्या ही जानकीला हरवण्यासाठी जरी तयार झालेली असते तरी सुद्धा वेळेच्या आत पोचून इकडे जानकीने ऐश्वर्याला हरवलेलं असतं आणि स्वतः लवकर पिंड तयार करून पूजेचा मानही जानकीनेच मिळवलेला असतो आणि किती प्रयत्न करून जानकीला अडकवून ठेवून सुद्धाही इकडे मात्र ऐश्वर्याला तो मान मिळालेला नसतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.